8वा प्रश्न, द व्हेरियस कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द डिसिजन टेकन बाय द फिनान्स मिनिस्ट्री वॉज नॉट फोर्सिन बाय द ब्युरोक्रॅट्स. आता या प्रश्नामध्ये द व्हेरियस कॉन्सिक्वेन्सेस एक मेन सब्जेक्ट आहे आणि मेन सब्जेक्ट प्लुरल फॉर्ममध्ये आहे, म्हणजे अनेकवचनात आहे. जर कर्ता अनेकवचनी असेल तर क्रियापदसुद्धा अनेकवचनी असला पाहिजे आणि कर्ता जर एकवचनी असेल तर त्याला डिस्क्राईब करणारा क्रियापदसुद्धा एकवचनी असला पाहिजे. हा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा नियम आहे. पण दिलेल्या प्रश्नामध्ये द व्हेरियस कॉन्सिक्वेन्सेस एक मेन सब्जेक्ट आहे आणि या ठिकाणी मेन सब्जेक्ट प्लुरल फॉर्ममध्ये आहे, पण याला डिस्क्राईब करणारा जो क्रियापद आहे या ठिकाणी जो आला आहे क्रियापद वॉज एक सिंग्युलर वर्ब आहे. तर सब्जेक्ट प्लुरल फॉर्ममध्ये असल्यामुळे या ठिकाणी वॉजच्या ऐवजी वर एक भूतकाळसूचक सहाय्यकारी क्रियापद येईल आणि वाक्याची रचना अशा पद्धतीने बदलेल. द व्हेरियस कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द डिसिजन टेकन बाय द फायनान्स मिनिस्ट्री वर नॉट फोर्सिन बाय द ब्युरोक्रॅट्स. म्हणजे या ठिकाणी वॉजच्या ऐवजी वर येईल आणि ही वाक्याची योग्य रचना आहे, कारण या ठिकाणी सब्जेक्ट प्लुरल फॉर्ममध्ये आहे, म्हणून याला डिस्क्राईब करणारा जो हा क्रियापद आहे हा सुद्धा प्लुरल फॉर्ममध्ये असला पाहिजे. त्यानंतर शब्दार्थ बघून घेऊ. या ठिकाणी व्हेरियस शब्द आला आहे. व्हेरियसचा अर्थ होतो विविध किंवा विभिन्न. त्यानंतर कॉन्सिक्वेन्सचा अर्थ होतो परिणाम. त्यानंतर फोर्सिनचा अर्थ होतो पूर्वकल्पना असणे किंवा पूर्वज्ञान असणे. त्यानंतर ब्युरोक्रॅट्सचा अर्थ होतो सरकारी अधिकारी.